हॅलो विवर्स. ही काहीतरी वेगळं म्हणजे आज जे डिझाईन केलेलं आहे हे रिंग आहे, वेडिंग रिंग. मी वेडिंग रिंग करत आहे. मला ऑर्डर्स असते अशा वेडिंग रिंगचे. जसं मला वेडिंग रिंग म्हणजे कॅलेंडरमध्ये वगैरे कॅलेंडर फॉर्ममध्ये वगैरे पाहिजे राहते, तशा टाईपचं आहे. तर मी पूर्ण डिझाईनची प्रोसेस, कशा पद्धतीने वेडिंग रिंग कोणी गिफ्ट करू शकते कुणाला लग्नामध्ये या कशाला, ते सगळे मी सविस्तर पूर्ण व्यवस्थित पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं आहे की कशा पद्धतीने मी एम्ब्रॉयडरीचे फ्लावर्स बनवलेले आहे आणि कशा पद्धतीने ब्लॅक थ्रेडनी नाव कसं लिहिलं आहे आणि एका डोलीच्या थ्रेडमधनं आपण किती थ्रेड बाहेर काढू शकतो. मिनिमम 6 थ्रेड असतात एका डोलीच्या थ्रेडमध्ये. कोणी डोली यूज करतात, कोणी रंगोली यूज करतात. माझे ऑलमोस्ट रंगोलीचे पण आहे. त्याच्यामधून मी 2 थ्रेडनी नाव लिहिते. नाव लिहिताना जे बारीक लाईन आहे ती व्यवस्थित पद्धतीने 2 थ्रेडनी येते. आधी सुई टाकायची खालच्या बाजूने, मग त्याला वरच्याच बाजूने टाकत न्यायची, मग ते व्यवस्थित असं नाव बनतं. तर मी जे नाव आहे ते 2 थ्रेडनीच करते. पूर्ण जेवढं पण नाव आहे हे सगळं 2 थ्रेडनीच बनवते. कुणी बनवते अख्खा डोलीच्या थ्रेडनी नाव, त्याच्यानंतर जाड नाव होते आणि जे पर्टिक्युलर स्पेस आपल्याला द्यायचे आहे ते आपण देऊ नाही शकत. आणि मागच्या बाजूने अशा पद्धतीने एक नाव झालं की गाठ बांधून द्यायची, म्हणजे जेणेकरून तिथून तो विषय संपून जातो. आणि मग पर्टिक्युलर दोन्ही नावाच्या मधात मी एक छोटा हार्ट काढते. आधीचे जे माझे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आहे की नाही माहिती नाही, पण हार्ट करते. तर मी आता जो ए आहे त्याच्यामध्येच एक सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये मी हार्ट काढला. तुम्ही विचार करता हे स्वाती आणि आशिष तू तुम्ही कसं लिहिलं, तर मी हे ॲक्च्युली आधी एका मोबाईलवर हे करते, त्याच्यानंतर त्याला कॉपी करता येईल, कारण की एक्झॅक्ट जसं आहे तसं आपल्याला नाही करता येईल अशा पद्धतीने. मग त्याच्यानंतर धाग्याने थ्रेडनी त्याला एम्ब्रॉयड करते. खूप सोपी आहे, आपण करतो म्हटलं तर. याचे क्लासेस पण घेते मी ऑलमोस्ट. सगळं थ्रेडनी केलेले काम आहे. बराच वेळ लागतो, मिनिमम 5-6 दिवस ते या थ्रेड रिंगला जातात. ऑनलाईन रिंग जर घ्यायला गेली तर ते आपल्याला ऑलमोस्ट मार्केटमध्ये 1500-2000 अशाच्या जवळपास मिळेल. तर मी 1200पर्यंत वगैरे रिंग बनवून देते लग्नाची. याच्यामध्ये पण पॅटर्न आहे, बऱ्याच प्रकारचे पॅटर्न बनतात, जसे की नॉर्मल पॅटर्न, बाकीचे जे कॅलेंडर नको कुणाला, बर्थडेचं हवं, कुणाला बाळशाचं हवं, सगळ्या प्रकारचे. आता जे फ्लावर मी करत आहे हे फ्लावर ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने हे फ्लावर रेडी करायचं, याच्यात 2 पद्धत आहेत. पहिली पद्धत ते मी आता तुम्हाला करून दाखवत आहे की, आणि दुसरी पद्धत पहिलेच त्या पेन्सिलना गाठ बांधून ते मी नेक्स्ट माझे जे व्हिडिओ कधी राहील त्याच्यामध्ये दाखवेल सेकंड प्रोसेसवर. आता ही फर्स्ट प्रोसेस बघून घ्या. चांगला कसा बांधायचा धागा आणि त्याला राऊंड राऊंड करत न्यायचं. पूर्ण राऊंड करायचं त्याला. ऑलमोस्ट आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं ठेवायचं. हे फ्लावर मात्र तर बनायला खूप वेळ लागतो, मग त्याला गाठ बांधून गाठ कापून टाकायची. त्याला सुईमध्ये टाकून गाठ बांधायची तिथे, ते कापायचं. ते म्हणजे ते जे केलं जी बाजू आहे ते फिट्ट बसेल पूर्ण प्रॉपर. फिट्ट बसत नाही त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग तो खालच्या बाजूनी जिथे आपल्याला तो फ्लावर लावायचा आहे त्याच्या खालच्या बाजूनी खालून धागावरती घ्यायचा.
वरती घ्यायचा. वरती घेतल्यानंतर हा जो पेन्सिलमध्ये टाकलेला तो काढून टाकायचा प्रॉपर पद्धतीने आणि त्याच्या मधात वरच्या बाजूला धागा लावायचा. सुई टाकायची. सुई पण निडलमध्ये बरोबर फसली पाहिजे, कारण की करताना लोक खूप गोंधळ करतात, ते नको व्हायला. अशी बाकी जवळ घेऊन यायची. पूर्ण जवळ आणायची बाकीनं हे टाकायचं. वेळ लागतो रिंग करायला. बापरे, माझा हा ऑर्डर आहे हिंगोली साईडचा. हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये येतो हा ऑर्डर. मी तसे लास्ट बीड, भंडारा, यवतमाळ अशी ऑर्डर देत राहते. त्याच्या आधी भंडाऱ्याचे 2 ऑर्डर होते, बीडचे पण होते. सगळे ऑर्डर्स मी देत राहते. पूर्ण प्रोसेस बघा कशा पद्धतीने मी फ्लावर बनवले आहे, कशा पद्धतीने मी सगळं केलेलं आहे. पूर्ण रिंग बनवलेली आहे मी. पूर्ण कसे फ्लावर बनवले. त्याच्यानंतर मी ते जे नवरदेव नवरी आहे, जे ब्राईड आहे, त्या दोघांना पण कशा पद्धतीने सजवलेलं आहे सगळं मी दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि तो छोटे छोटे क्लिपमध्ये दाखवलेलं आहे. पूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवायचा असता तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि तेवढा व्हिडिओ पाहणं समोरच्या माणसाला शक्य नसतं झालं. म्हणून जर कुठेही नाही समजलं तर मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही की कुठे काय समजत नाही आहे. अशा पद्धतीने हे फुल रेडी आहे. पूर्ण तऱ्हेने रेडी आहे हे फ्लावर. हे दुसरं गुलाबवाला फ्लावर आहे जे मी करत आहे. याला काय नाही, मधातून धागे काढून मला सेंटर करून 5 धागे आजूबाजूला लावावं लागेल. त्याच्यात एक धागा मधातला सोडून गोल गोल त्याला फिरवावं लागते जोपर्यंत ते फ्लावर पूर्ण तऱ्हेने पद्धतीने बनत नाही तोपर्यंत त्याला गोल 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 फिरवत नाही. एखादा मधातला फ्लावर सोडायचा आणि गोल फिरवायचा. मधातला फ्लावर मधातली काडी हे सोडायचा मला धागा सोडायचा आणि पूर्ण फिरवायचं गोल गोल. काळी धागा काढता निघते. तिच्या आधी केला आहे ना सेम तसंच त्या बाजूने. माझा जो हा थ्रेड आहे हा डबल शेड थ्रेड आहे. डबल शेड हा महाग राहतो, पण रंगोलीमध्ये जर आपण डबल शेड थ्रेड घेतला तर स्वस्तात मिळतो आपल्याला. डोलीमध्ये खूप महाग होतो. महाग झाला आहे आता, पहिले कमी होतं, खूप महाग झालेला आहे. याच्यामध्ये म्युझिक ॲड होत नाही म्हणून मला पूर्ण साऊंडच रेकॉर्ड करायला लागला माझा. आणि जेव्हा मी म्युझिक ॲड करते तर मग यूट्यूब मला कॉपीराईटच म्हणते. नॉर्मल म्युझिक ॲड करायला गेलं तरी तुम्हाला कॉपीराईटच म्हणते. तर तुम्हाला इतका व्हिडिओ पाहायला बोर होईल, बट व्हिडिओमध्ये पूर्ण नवीन आहे. पूर्ण रिंग पाठवली आहे, कशा पद्धतीने केली आहे मी, तर त्याच्यामुळे तुम्ही आरामात पाहू शकता. असं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार व्हिडिओ पाहताना. पूर्ण बनवताना बनवलेलं आहे. थोडं क्लिप बनवलेलं आहे मी. त्याचे पान कसं बनवायचं आहे हे पण सांगितलं आहे. साईडचे फ्लावर्स कसे बनवायचे आहे हे पण सांगितलं आहे. थोडं बोर होऊ शकते ज्यांना आवडत.
तू सांगला आरामात स्टेबल पाहू शकतो. स्टेबल आपण करताना खालना टाळायचं नाही. तर खाल्ला तर व्हिडिओ तिकडे जातो. त्यांचे व्हिडिओ कसे बनते ते बघणं तुम्ही व्हिडिओचं काम करून देतो. तसं असं बरोबर सोडून देतो. मी काय करू नका पर्याय दाखव तुम्हाला व्हिडिओ वाटते ना मी काम करू शकतो फक्त. का पहिले करायचं काही सांगता येत नाही. क्लिअरिटी कोणती आहे सांग बरं. आता ती क्लिअरिटी नाही का क्लिअरिटी आहे का ओरिजिनल कसं कसं येतं ते मग आता मग तू कॅमेरा शो पर्याय मला मग तो कॅमेरा तुम्ही काढून तू एडिट करायला लागेल. त्यांची कशी व्हिडिओ तुम्ही मला नाही माहिती त्यांच्याकडून तू ट्रेनिंग घे बरं. एक तुम्ही व्हिडिओ बनवत असेल माझे रिंग मॅनेजमेंट कसं आहे ते तुम्हाला पाहून मला रिंग फिट करून करता हे रिंग खाली नाही पाहिजे असं ते रिंग फिट केलं जाते काय त्याचा स्टँड मिळते म्हणजे रिंग घालत नाही आपण फक्त मला माहिती आहे ना रिंग फिट करायची स्टँड भेटते म्हणून तुला माहिती आहे ना. तुम्ही त्याचं बंदोबस्त कर. कोणी काही हे नाही करता का मी का नाही म्हणतो का सगळं जरी आहे बरं. मला कळत असलं तुला कधी त्यामध्ये थोडंसं तू केलं का प्रॉब्लेम तुला माहिती आहे ना रिंग स्टँड भेटते म्हणून. जर हे तर मलाच माहीत असतं रिंग स्टँड भेटते म्हणून. आणि थोड्यासा वेळात माझा चेहरा दाखवशील करताना फक्त एवढा हा पोर्शन एवढा दिसला आजूबाजूला पोर्शन करताना मग नंतर स्टॉप करून टाक. एकदम असं जवळ माझा चेहरा आणि हे एवढंच आला पाहिजे व्हिडिओमध्ये करता येईल ना. स्टॉप करून टाक. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. वाचवा मला. असं राहते कॅमेरा फिरायला सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. सूर्यदेवा ना व्हिडिओ बनवायचा आहे वाचवा मला. सूर्यदेवा वाचवा मला. तुझ्या नक्षात नाव चालतं हे लटपत अजूनही खाय आपल्याकडे काहीतरी काय लटवायचं हे काय मोबाईल लटवायचं हो काय काहून खाय ना अजून एक चंद्रपूर चंद्रपूर नाही इथे टाइम आपल्याला दिला त्याने अजून का लॅपटॉप लटपासाठी काहीतरी अरे हो ते तुटलं तर पण त्याचा बोलांडात सटकावं लागणार ना चंद्रपूर ना हां हे होते सांगतो तुला दोन ऑप्शन देते लोक तुला त्यात दोन ऑप्शन त्याला सांगते तुला नील जरा पण तो आडवा लावला त्या आडव्यामध्ये बहुत प्रॉब्लेम होते लावायला काय आवडतं त्या प्रॉब्लेम तू बोलणारच लावून देते रोज अशा पद्धतीने पूर्ण पान रेडी जाऊन झालं येतो तुझ्या पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे पाणी जास्त महत्त्वाचं माझ्याकडे शेडेड पान म्हणजे कलर आहे त्यामुळे शेडेड पान तयार होतं आता हा एक छोटा फ्लॉवर आहे हा कुणाला करणं म्हणजे सगळ्यांना येत नाही इझी नाही वाटत हार्ड वाटते काही करायचं नाही दोन्ही धागे मधात एका जागेवर टाकायचं मधातून सेंटरमधून धागा घ्यायचा त्याला आतल्या बाजूने टाकायचं घोड केला हां घोड केला गोड नाही केला आता सीधा झाला आडवा आता आडवा झाला नको करू नये ना सीधा आडवा आता होईन का आता आडवा आहे आता आडवा अशा पद्धतीने हा धागा इथपर्यंत आला हलवत आहे थोडंसं खालून जाऊ तो आडवा येऊन जसं आहे तसंच ठेव बरं
अशा पद्धतीने पूर्ण फ्लॉवर रेडी झालं. एक लाईन मी असे दुप्पी फ्लॉवर बनवले, दोन्ही साईडच्या, दोन साईडला 2 वेडिंग रेडिंगसाठी. अशा पद्धतीने पूर्ण फ्लॉवर रेडी झालेला आहे नावासोबत. ते पण छान दिसतं, ड्रेसवर पण छान दिसतात असे फ्लॉवर्स, तर त्याच्यावरच नाही. कमेंट करून मला नक्की सांगा की एम्ब्रॉयडरीचे फ्लॉवर्स कसे वाटले तुम्हाला. आणि ज्यांना शिकायचं असेल ते पण लावू पण शकता क्लासेस. त्याच्यानंतर येईल आता ब्राईड अँड ग्रूम. तर ब्राईडचा लेहंगा मी शिवत आहे. लंबा असतो. जर मी खाली जे बनवलेलं आहे ते मी माझ्याकडे लेस होते, त्याच्यामुळे मी त्या नेटच्या कापडाला लेस लावला. कधी कधी आपण डायरेक्ट अखंड कापड घेऊन येऊ शकतो आणि ते अटॅच करू शकतो तिथे. कोणी कोणी कापड पण यूज करतात, पण मी फक्त कलर यूज करते मेनसाठी, म्हणजे ग्रूमसाठी. ब्राईडसाठी तर ऑलमोस्ट लेहंगा रेडी करतेच. खालचं जे आहे माझ्याकडे थ्रेड म्हणजे ड्रेस होती ते मी नेटला लावले आणि तो मग लेहंगा रेडी झाला अशा पद्धतीने. कसा लावायचा हे पण मी सांगितलं आहे. लेहंगा लावला. मग त्याच्यानंतर समोरची जी बाजू झाली तर मागे जो धागा कापड उरतो त्या कापडला कशा पद्धतीने टॅग करायचं. सुई याची एका जागेवरून एका सेंटरपासून गाठ बांधायची त्याला आणि तिथेच त्या बाजूला वरती खालती शिवत आणायची. अशी पूर्ण शिवायची वरती खालती, पूर्ण अशी वरती खालती शिवायची. पूर्ण अशी शिवून टाकायची. शिवल्यानंतर त्याला ओढायचं थोडंसं. ओढल्यानंतर असं फिट्ट होतं. फिट्ट झाल्यानंतर त्याच्यावरती याच्यावरती जे फिट्ट केलं आपण त्याच्यावरती गम लावायचं. माझ्याकडे फेवी बॉन्ड आहे पिवळा कलरचा. मिनिमम 60 रुपयाचा झाला हा, 50-60 रुपयाचा. हा मार्केटमध्ये स्वस्त असं छोटावाला घेतो म्हटलं तर 20 रुपयापर्यंत मिळून जाईल. मग त्याच्यानंतर कापड सेम घ्यायचा, तोच कापड त्याच्यावरती कापड लावायचा म्हणजे आतली बाजू दिसणार नाही. पूर्ण पॅक लावायचं. फक्त कापडावरील जागा, आजूबाजूची जागा सोडून द्यायची. मग त्याच्यावरती मी कागद लावलेला आहे. कागद यासाठी की परफेक्ट दिसावं, फिनिशिंगसाठी कागद लावलेला आहे. तो कागद सेम तसाच शिकवायचा, त्या गम पे बॉन्ड नाही. बॉन्डनी कापड कागद. मग त्याच्यानंतर ही रिंग आपली रेडी झाली आहे. आजूबाजूला फक्त आता आपल्याला मणी लावायची उरलेली आहे. मणी मी अशा प्रकारे लावते की एक एक मणी लावला तर आपल्याला खूप वेळ लागेल मणी लावायला. मी आधी गम लावून घेते आणि धाग्यासोबत इथे मणी असे लावून देते. थोडं सुकेपर्यंत वाट पाहते गम, म्हणजे गम असा पकडेपर्यंत. मग त्याच्यानंतर जे आजूचा धागा आहे तो कट करून टाकते. मी याला कट करून टाकला. आजूबाजूचा धागा आहे आणि जो समोरचा बाजू आहे धागा तो उडून घेते आतमधून. ते धागा चिपकणार नाही, मणी त्या रिंगला चिपकून जाईल. पूर्ण सेम तसंच लावायचं. धाग्यासोबतच लावते मी. धाग्यासोबत तुम्ही पण धाग्यासोबतच लावायची कोशिश करा, जेणेकरून एक एक मणी लावायला गेलं तर फार वेळ जातो आपला.
धाग्यासोबत सेम तसं शिववायचं. पाणी संपल्याने तुला ऑर्डर बंद कर. तुम्ही बंद करा, पाणी संपल्याने तुला आवाज काय? 2 मिनटात रिंग रेडी, म्हणजे मनी रेडी झाले 2 मिनटात. अशा पद्धतीने माझी रिंग पूर्ण पद्धतीने रेडी झाली. तुम्ही बघू शकता हे पूर्ण पद्धतीने रेडी झालेली रिंग. इथे लिहून आहे सदा सौभाग्यवती भव खाली. त्याच्यानंतर मी घुंगरं लावले तिथे, केसांना पण घुंगरं लावले छोटे छोटे. फोल्डर आहे आजूबाजूला फोल्ड केलेले. थँक्यू फॉर वॉचिंग. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू. असेच सपोर्ट करा आणि माझे जेही व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आणि काही आवडलं नसेल या कुठे प्रॉब्लेम असेल आणि जे आवडलं असेल तर तरी कमेंट करून सांगा मला कसं वाटलं. थँक्यू सो मच. मी क्लासेस पण घेते, कुणाला लावायचे असेल तर मला मॅसेज करा, कमेंट करा आणि सांगा. माझी पूर्ण रिंग रेडी. थँक्यू सो मच. बाय.